फिशिंग, डोकंबळे बीच, मासेमारी, डोकंबळे बीच. मित्रांनो, या वारे डोकंबळे बीचवरती नेहमीच मासेमारी चालत असते. आता ही एंड फिशिंग या प्रकारात मोडणारी मासेमारी आहे. एंड फिशिंग म्हणजे काय? जाळ्याच्या दोन टोकांना दोन बांबू बांधलेले असतात आणि दोघेजण समुद्रामध्ये जाताना एकत्र जातात आणि ठराविक अंतरावर गेल्यावर ते एकमेकांपासून दूर होतात आणि बांबूच्या साहाय्याने जाळं ओढत ओढत किनाऱ्यावर आणतात. आता पाहूया त्यांच्या जाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे मासे मिळाले आहेत ते. मागे होय, थांब थांब, ते ओढतात आहे. चला तिकडे नका. सुनू भाऊ, काय गिरगट आज बोयरा पण आहेत. हां काय इकडं इकडं चिंता थांब बघ बघ, अरे बघ जरा, बघ तरी. अरे मी लिहितो ना, चिंतामणीची भन्नाट मासेमारी. हा सुनील भाऊ, चिंतामणीची भन्नाट मासेमारी. ते लाईन वाल्याला शेट्टी बोलतात ना? नाही, करकरा बोलतात त्याला. आम्ही गिरंगट बोलतो. गिरंगट इकडच्या भाषेत, लोकल भाषेत गिरंगट. तो पाठीमागे बघ. हां, काल ओढला होता भरपूर. इकडे काय, तिकडे पलीकडे, इकडे किती वाजता? हां, काय बोलतो? सगळी नेहमी होती. खरा वासा. हां, मोठे पण असतात. हे पिल्लू आहे. यशमीत हा बघ कसला आहे. यशमीत
हात नको लावू, कुठे खात होते. कुठली आहे रे fish. अरे काय पकडू का हां शेपटी पकडतो नाही तो तो येत नाही. हे मारतो. रेल्वे ओढली कालीकडे होती हो पाटणकर माझा मित्र काय होतं अक्षय आलेला. हां अक्षय हां हां पाटणकर मी ओढायचे आणि अक्षय होता. असा इकडेच काय त्या पलीकडे इकडून आलेले, इकडे 2-3 ओढलेले ना. हां हां त्याच्यात एक बरं. धाबलीवर गावलं. काय बोलतो रेल्वे मित्रांनो अशा प्रकारे आपल्या वारे बीचवरती मासेमारी केली जाते. या डोकंबळे बीचवरती मासेमारी केली जाते. काही पर्यटक पण आहेत तिथे. मग काल व्हिडिओ चांगला झाला असता बोललो. भरपूर भेटले. होय ना हां हां मोठे पण रंगीत, त्याच्यात गोल पण शेजारला. असा असा अक्षयने सगळं घेतले. येऊन गेला थांबला तो त्याच्यात. हां हां नाही घेतले त्यांनी. हां परवाला गेला होता खडपात. हां खडपात कासव कशी काय? कुठच्या त्यांच्या बामण घालायचे या साईडला. काय बोलतो किती वेळ होईल? हां मग ती बाहेर गेली असणार या साईडला अशी आली. किती वाजता किती 11 वाजले होते. दिवसाची आहे रात्री रॉड आणला नाही ना तिने. दिवसा का रात्री दिवसाच आहे. अक्षयने मी अक्षय अरे बापरे मग इकडे नाही आली ती कुठलं मासा होतं? स्टारफिश हा, कासव. अरे तिकडे आहे ना गोवाघरला 3 उतरल्या हा, पण इकडे ह्या बाजूला त्यांचं हे नाही पायरव नाही काय ते लेट येतो. असं काय नाही. तिकडे गोवागरची मोठे बीच आहेत गोवाघरला 5 किलोमीटरच्या. हां हां